नमस्कार सर्वांना. सर्वात आधी टॅमॅटो स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. टॅमॅटो आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. टॅमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. टॅमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे महत्त्वाचे घटक आहेत, जे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करत असते. सर्व टॅमॅटोंना आपण काप देऊन चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला दोन्ही बाजूने टॅमॅटो चांगला खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे. 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला टॅमॅटो छानसा भाजला गेलेला आहे. पुन्हा एकदा परतवायचा आहे आणि झाकण घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपले टॅमॅटो आता पूर्णपणे भाजला गेलेला आहे. आता वरील आवरण काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. टॅमॅटो गार झाल्यानंतर त्याची पेस्ट बनवून घ्या. अशा पद्धतीने आपण बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला, कस्तुरी मेथी, त्यानंतर हिरवी कोथिंबीर ॲड करणार आहोत. आता तडक्यासाठी जिरे, मोहरी, त्याचप्रमाणे बेडगी मिरचीचं लाल तिखट 2 चमचे वापरलेलं आहे. आता चटणीच्या मिश्रणामध्ये घालून चांगलंसं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर मीठ वापरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने भन्नाट अशी चवीची आपली टॅमॅटोची चटणी तयार झालेली आहे. चवीला एकदम रुचकर लागते. एकदा नक्की ट्राय करा.